आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या माध्यमातून बारागाव नांदूर गावाच्या आर्थिक प्रगतीला निश्चितच गती मिळेल असा विश्वास वरदविनायक धाम लोणीचे महंत हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केला. साई आदर्श कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बारागाव नांदूर शाखेचा उद्घाटन सोहळा महंत उद्धव महाराज यांच्या हस्ते शनिवारी उत्साहात पार पडला. प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे होते. उद्धव मंडलिक महाराज म्हणाले, बारागाव नांदूर हे शेती, समाजकारण, अध्यात्म व सर्वधर्मीय एकोपा जपणारं गाव आहे. संवादाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणं गरजेचं आहे. सर्व जाती धर्मांना सोबत ठेवण्यासाठी संवाद अत्यंत महत्वाचा आहे. साई आदर्श संस्थेमुळे गावाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक करताना साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी संस्थेच्या आजवरच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या मनोगतात साई आदर्श संस्थेमुळे गावात आर्थिक सुबत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येकानं आपल्या कार्यात प्रामाणिकपणा व माणुसकी जपावी असं आवाहन केलं. अध्यक्ष भासनार सुरेश वाबळे म्हणाले की ग्रामीण भागातून सुरू झालेली आर्थिक चळवळ आज विकासाचा नवा आलेख निर्माण करते. मात्र काही संस्था गैरप्रकार करत असल्यानं नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार तसेच डॉक्टर शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सरपंच प्रभाकर गाडे, उपसरपंच सुरेखाताई धनवडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शिवाजीराजे पवार, बाबा महाराज, मच्छिंद्र कोहकडे सर, श्रीराम गाडे, विष्णुपंत गीते, आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, दीपक त्रिभुवन, विश्वास पवार, प्रकाश सोनी, सत्यवान पवार, भाऊसाहेब गाडे, जालेंद्र गाडे, धनराज गाडे, शकुंतला गाडे, वसंतराव गाडे, बाळासाहेब गाडे, पंढरीनाथ पवार, युवराज गाडे, गोरख गाडे, अर्जुन गाडे, डॉक्टर तन्वीर देशमुख, चांगदेव गाडे, यमनाजी आघाव, खतीब देशमुख, जाकीर शेख, राजेंद्र कांदळकर, मच्छिंद्र गाडे, सोमनाथ पवार, दिलीप कोहकडे, शिवाजी कोहकडे सर, नवाज देशमुख, सुभाष पवार, नजीर काकर, भाऊसाहेब गोपाळे, हाजी अकबर देशमुख, अशोक तुपे, मधुकर घाडगे, पारस नहार, चांगदेव पवळे, सचिन जाधव यांच्यासह बारागाव नांदूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांनी मानले. बारागाव नांदूर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज साई आदर्श मल्टीस्टेट या बँकेच्या 21व्या शाखेचा शुभारंभ समस्त ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेब ठेंगे साहेब, आदरणीय सुरेश शेठ वाबळे आणि सगळीच मान्यवर मंडळी, गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती. या साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव कपाळे साहेब आणि कपाळे ताई यांच्या मार्गदर्शनाखाली बँक अतिशय चांगल्या पद्धतीनं वाटचाल करीत आहे. गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी सगळ्यांना मदत करण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून होत आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही नियमावली असते. जसं विद्यार्थ्यांसाठी काही नियम आहेत, कुटुंबासाठी काही नियम आहे, तसं बँकिंग क्षेत्रासाठी सुद्धा काही नियम आहे. आणि त्या नियमांना अनुसरून वाटचाल केली तर मला असं वाटतं बँका सुस्थितीत राहतील आणि त्या समाजाचंही चांगलं काम करू शकतील. आणि त्या नियमांची शुचिता जपण्याचं काम शिवाजीराव कपाळे साहेबांसारख्या काही आदर्श मंडळींनी महाराष्ट्रात केलेलं आहे. आम्ही गेले अनेक वर्ष पाहतोय शिवाजीराव कपाळे साहेब हे आपल्या बँकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत करतायत. कुठे आपत्ती आली किंवा सामाजिक सेवेचं, धार्मिक सेवेचं काम असलं तरी तिथेही ते उभे राहतात आणि उत्तम रीतीनं कारभार त्यांचा सुरू आहे. या पुढील काळामध्ये या बँकेला असंच यश प्राप्त व्हावं आणि सामान्य माणसाला, गोरगरिबांना त्यांच्या माध्यमातून मदत व्हावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार. परिवारातील 21वी आमची बारागाव नांदूर शाखेचं शुभारंभ आज नगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील भूषण महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्मान्य संजयजी ठेंगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच बारागाव नांदूर येथील ग्रामस्थ, त्यात शिवाजीराजे पवार असतील, कोकडे सर असतील, त्याचप्रमाणे श्रीराम गाडे असतील, वसंतराव गाडे असतील, विश्वासराव पवार आहेत, असे ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच, सोसायटीचे सर्व चेअरमन, सर्व ग्रामस्थ सर्वांच्याच उपस्थितीत, प्रमुख उपस्थितीत आपण या शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा शुभारंभ बारागाव नांदूर पंचकृषीत आज झालेला आहे. आणि या शुभारंभाच्या निमित्तानं आपण
नांदूरकरांनी खूप मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांनी खूप शुभेच्छा साई आदर्श परिवाराला दिलेल्या आहेत. त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. या शाखेच्या माध्यमातून नांदूरकर व पंचकृषीला अत्यंत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व सहकारी स्टाफच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल. आपण सर्वांनी एक वेळा अवश्य भेट देऊन त्याचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा ही विनंती या निमित्ताने करतो. आपण सर्वांनी साई आदर्श परिवारावर आजपर्यंत जो विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या पाठबळावरच आणि आमच्या सर्व साई आदर्श परिवाराच्या जे त्यांनी काम केलेलं आहे त्या कामावर आपण विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासावर आमची वाटचाल त्या ठिकाणी तितक्याच तत्परतेने चालू आहे. अशीच वाटचाल या पुढील काळातही आम्ही चालू ठेवू. असंच आपलं प्रेम आमच्या साई आदर्श परिवारावर कायम ठेवावं ही विनंती या निमित्ताने करतो. आणि आपण या नांदूर शाखेला सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.